नमस्कार, मी डॉक्टर मनीषा फ्रॉम डॉक्टर मनीषाज योग इन्स्टिट्यूट. थंडीचे दिवस सुरू झाले तर आज आपण बघूया या हिवाळ्यात आपण योग करून आपल्या स्वतःची काळजी कशी घ्यावी. शीतकाले योगाभ्यासः देहाग्निं वर्धयति स्वास्थ्यं च रक्षति. जर आपण रेग्युलर थंडीच्या दिवसात योग केला तर आपले शरीर छान सुदृढ राहते. त्याचबरोबर शरीरात ऊर्जा निर्माण होते, रक्ताभिसरण छान होते, आपली पचनक्रिया छान होते, आपल्या स्नायूंमध्ये जी ताठरता असते ती कमी व्हायला मदत होते आणि थंडीमुळे जो काही आळस आला असतो तो सुद्धा आपल्याला दूर करायला मदत होते. सो आपण कुठली आसनं करायची ते बघूया. खरं तर सुरुवातीला आपण वॉर्मअप किंवा डायनेमिक सूर्यनमस्कार जे म्हणतो ते करायचे, जेणेकरून आपल्या शरीरात छान ऊब निर्माण होते व पूर्ण शरीर उबदार होते. पचनक्रिया सुधारण्यासाठी वज्रासन सारखे उत्तम आसन कुठलेच नाही. जेवणानंतरही आपण हे आसन करू शकतो, जेणेकरून आपली पचनक्रिया छान होते. कारण थंडीच्या दिवसात वात आणि कफ याचा संचय होतो आणि आपल्याला बऱ्याच वेळेस पचनाचा त्रास होतो. भुजंगासन किंवा पर्वतासन यासारखे आसनं करून आपण कफाचा जो संचय झालेला असतो तो कमी करायला आपल्याला मदत होते. श्वासाचे जे काही विकार आहे, सर्दी, खोकला किंवा सायनस प्रॉब्लेम थंडीच्या दिवशी बऱ्याचदा जाणवतात, तर ह्या आपल्याला कमी करण्यासाठी ह्या आसनांचा आपण वापर करावा. वीरभद्रासन, पर्वतासन यासारख्या आसनं करून आपण आपल्या शरीरात रक्तप्रवाह जास्तीत जास्त वाढवून आपण आपल्या स्नायूंची ताठरता कमी करू शकतो. बऱ्याच वेळेस थंडीच्या दिवसात आळस भरपूर प्रमाणात येतो. सो त्यासाठी आपण प्राणायाम, ध्यान, धारणा करून आपला मन जे आहे ते स्थिर ठेवू शकतो आणि शरीरात जो आळस येतो तो सुद्धा दूर घालवायला मदत होते. जर आपण नियमितप्रमाणे हिवाळ्यात जर योग आसनं याचा सराव नियमित केल्याने आपली प्रतिकारशक्ती छान वाढते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे नियमित आसनांचा सराव करा आणि छान थंडीला दूर पळवा. सो मग आपण या थंडीला पळवून लावण्यासाठी सूर्यनमस्कार, डायनेमिक सूर्यनमस्कार, पश्चिमोत्तानासन, पर्वतासन, त्रिकोणासन, ध्यान, धारणा, प्राणायाम, सूर्यभेदन प्राणायाम हे करूया आणि छान निरोगी आयुष्य जगूया. हिवाळ्यात आपला आहार कसा असावा यासारख्या नवीन नवीन टिप्स बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.